नमस्कार, मी विनय आरडे. शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे. जर आपण अद्याप आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा. 2023 या सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षातील नारी शक्तीचा जागर. या वर्षात ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगलीला हा पुरस्कार प्रथमच मिळाला आहे. त्याचं कला साहित्यातलं अढळ स्थान आणि साहित्य क्षेत्रासाठी दिलेल्या योगदान पाहता हा पुरस्कार खूप आधी त्यांना मिळणं अभिप्रेत होतं. पण ठीक आहे, देर से आहे दुरुस्त आहे. सांगलीची साक्षी कोळशे शिवाजी विद्यापीठात प्रथम आली. वाणिज्य विषयात प्रथम येत तिने लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पारितोषिकासह 7 इतर पारितोषिके पटकावली आहेत. साक्षी ही सांगली जिल्ह्यातल्या तुंग या गावची. सावित्रीच्या लेखी सर्वांवर भारी हे तिनं दाखवून दिलं. ग्रामीण भागातूनही गुणवत्ता आणि प्रोत्साहन मिळतं, ते सर्वांसाठी आदर्श ठरतं, याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी 2023मध्ये देवीच्या बागल यांनी कारकीर्द घडवली. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी 2023मध्ये तृप्ती धोडमिसे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. काजल दयानंद कांबळे सांगलीच्या अभयनगरमध्ये राहणारी मुलगी. निवृत्त पोलिसांच्या या जिगरबाज मुलीच्या आयुष्यात एका अपघातानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली, पण तिनं त्याच्यावर देखील मोठ्या उमेदीनं मात केली. ट्रेकिंग करायचं हे तिनं मनोमन ठरवलं. तिचा पहिला ट्रेक हा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणारं सर्वोच्च शिखर कळसूबाई. तिनं 1 जानेवारी 2021 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या शिवबुर्जा प्रतिष्ठानच्या शिवाजी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळसूबाई शिखर सर केलं. त्यानंतर मार्च 2021मध्ये तिने 90 अंशाचा वजीर सुळका सर करण्याचं ठरवलं. वजीर सुळका पार करणारी काजल महाराष्ट्रातील पहिली दिव्यांग ठरली आहे. सांगली येथे गेल्या 25 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या रोजचा लढा निर्धारित पद्धतीने देत आहेत. आंदोलनाला यश येईपर्यंत त्या चिकाटीने लढा देणार आहेत. महिला वर्गाच्या सहनशीलतेचा अंत प्रशासन पाहत आहे. कुशल नेतृत्वाचं आणि प्रतिकूलतेतूनही योग्य मार्ग निवडीचं सातत्यानं दर्शन या सरत्या वर्षानं महिलांच्या बाबतीत घडवलेलं आहे. धन्यवाद.